नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आय होप सर्वजण स्वस्थ असतील, मस्त असतील आणि अभ्यास करत असतील। तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी नोटबुक आणि पेन आपल्या हातात घ्यायचे आणि नोट्स प्रिपेअर करायला या ठिकाणी रेडी राहायचं आहे। आपण पीवायक्यू सेशनला सुरुवात केलेली होती। क्लास 5 पासून आपण पीवायक्यू बघत होतो। या ठिकाणी क्लास नंबर 5, क्लास नंबर 6 आणि क्लास नंबर 7 झाल्याच्या नंतर आज क्लास नंबर 8 मध्ये राहिलेले काही 2024 चे पीवायक्यू बघितल्याच्या नंतर आपल्याला 2023 चे सुद्धा पीवायक्यू या ठिकाणी बघायचे आहेत। आय होप काही क्वेश्चन या ठिकाणी रिपीट होतील, ते यासाठी ऍड केलेले आहेत की 2024 ला विचारलेले प्रश्नांचं स्वरूप आणि 2023 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप यांच्यामधलं कंपॅरिझन तुम्हाला करता यायला पाहिजे, त्यांच्यामधलं तुलना तुम्हाला करता यायला पाहिजे। म्हणजेच हे तुमच्या लक्षात येईल की 2023 आणि 2024 मध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये फार असं काही खूप मोठा ड्राफ्टिक डिफरन्स त्या ठिकाणी, खूप मोठा फरक त्या ठिकाणी नव्हता, हे समजेल। त्याच्यानंतर 2021 चे सुद्धा काही प्रश्न घेणार आहोत जे 2024 किंवा 2023 मध्ये झालेले नसतील, असे दर्जेदार प्रश्नांचा या ठिकाणी समावेश असेल। आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण प्रकारची या ठिकाणी याच्यावरती रिसर्च आपण केलेला आहे मी या ठिकाणी। तर तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये ना आणखीन खोलवर जाऊन अध्ययन करायची आवश्यकता आहे। जेवढे टाईप या ठिकाणी शिकवलेले या टाईपच्या बाहेर कुठलाही क्वेश्चन तुमचा सरळ सेवा भरतीचा, ग्रुप बी चा, ग्रुप सी चा, प्रीचा असेल, मेन्सचा असेल, तो पडणार नाही, हे 100% या ठिकाणी याची शाश्वती मी देतो। आणि आज आहे आपला लसावी आणि मसावीच्या संदर्भात क्लास नंबर 8 2019 ते 2025 पर्यंतच्या सर्व पीवायक्यूचा समावेश, सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश या सेशन मध्ये असणार आहे। आणि खूपच या ठिकाणी युजफुल असं सेशन असेल जे की या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आहेत। ओके, याच्यावरती बरीच चर्चा आपली झालेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, चलो तर सुरुवात करूयात आजच्या सेशनला। तर आजच्या सेशन मध्ये हा आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्या स्क्रीनवरती, जो की विचारला गेलाय ठाणे ग्रामीण बँड्समन पोलीस भरती 2024 चा क्वेश्चन आहे या ठिकाणी। तर भला मोठा आहे ना, एक एसे टाइप किंवा निबंध एवढा आहे ना क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे। मात्र या क्वेश्चन मध्ये ना खूप काही दम याच्यामध्ये नाहीये, खूप स्ट्रॉंग क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे। ओके, काय दिले क्वेश्चन, माहिती तर खूप सारी दिले, मात्र विचारलेलं उत्तर काही सिंपल स्टेप मध्ये आपलं येणार आहे या ठिकाणी। ओके, चला तर मग सुरुवात करूयात। एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठविले। ओके, पहिल्या प्रतिनिधीने दर 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने दर 8 दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाचा अशी सूचना देण्यात आली। तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील असं म्हणलेलं आहे। तर क्वेश्चनला समजून घेण्यासाठी एकाने पहिला, दुसरा, तिसरा प्रतिनिधी ए, बी आणि सी, पहिला येतो दर 6 दिवसांनी, पहिल्यांदा 6 दिवसांनी भेट द्यायला येईल, नंतर 12 दिवसांनी, नंतर 18 दिवसांनी, 18व्या दिवशी, नंतर 24व्या दिवशी। ओके, दर 6 दिवसांनी तो येतो। दुसरा बी जो आहे, दुसरा प्रतिनिधी दर 8 दिवसांनी, तो एकदा गेल्यानंतर 8 दिवसांनी येतो, त्याच्यानंतर 16व्या दिवशी येतो, त्याच्यानंतर 24व्या दिवशी येतो। आणि सी जो आहे तो दर 12 दिवसांनी, म्हणजे 12 दिवस झाल्याच्या नंतर पहिली भेट देईल, त्याच्यानंतर 24 दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे परत 12 दिवसानंतर तो भेट देईल। तर हा असा दिवस आहे ज्या दिवशी एबीसी या ठिकाणी परत एकदा पुन्हा एकदा कार्यालयात भेट देतील। ओके, तर या क्वेश्चनचा आन्सर या पद्धतीने न करता आपण काय करायचं या ठिकाणी, तर कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील असं म्हणलं, कमीत किंवा लहानात लहान अशी संख्या विचारलेली असेल तर त्यावेळेस आपल्याला 6, 8 आणि 12 या संख्यांचा काय काढायचा असतो, लसावी असतो। लसावी काय सांगितलं होतं, या तीनही संख्यांचं आपण काय सांगितलं होतं, यातील दिलेली सर्वात मोठी संख्या जी असते, ओके, 6, 8 आणि 12 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर 6, 8 आणि 12 मध्ये जस्ट वेट, हा थोडीशी सेटिंग बाकी होती आपली। 6, 8 आणि 12 या संख्यांमध्ये 12 ही सर्वात मोठी संख्या आहे। एकतर 12 काय असेल यांचा लसावी असेल किंवा 12च्या पटीतली संख्या लसावी असेल। 12ला 8 ने भाग जात नाही म्हणून आपण 12च्या पटीतली दुसरी संख्या घेतली, दॅट इज 24। 24ला 6 8 ने भाग जातं म्हणून 24 ही काय झाली, लसावी झाली। म्हणून किती दिवसांनी, 24 दिवसांनी ते तिघे सुद्धा कार्यालयात पुन्हा एकदा भेटतील, हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे। आय होप याच्यामध्ये काही डाऊट नसेल। ओके, चलो दुसरा क्वेश्चन या ठिकाणी, क्रमांकात 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे, तर त्या संख्या कोणत्या। ओके, एक पद्धत आहे समसंख्या कोणती असते, सपोज करा एक्स जर समसंख्या सपोज केली तर क्रमागत समसंख्या काय असतात, कुठल्याही समसंख्येमध्ये 2 मिळवल्याच्या नंतर काय होतं, दुसरी समसंख्या मिळते। मात्र एक्स ची व्हॅल्यू सपोज करा, एक्स ची व्हॅल्यू जर 1 आली तर ही विषम संख्या होते आणि ही पण विषम संख्या होईल। एक्स ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर ही विषम संख्या, तर ही पण काय होईल 3 अधिक 2,
5 ही विषम संख्या होते. म्हणून सम संख्या घेत असताना x ला या ठिकाणी एक कोइफिशियंट जोडला जातो, दॅट इज 2x. मग आता x ची किंमत जरी 3 घेतलं तर 2 गुणिले 3 बरोबर काय होतं 6 होतं. म्हणून सम संख्या सपोज करत असताना नेहमी काय घ्यायचं असतं 2x घ्यायचं असतं. मग कोणतीही सम संख्या आणि त्याची क्रमागत सम संख्या काय असते त्याच्यामध्ये 2 मिळवल्याच्या नंतर 2x आणि 2x अधिक 2 या दोन क्रमागत सम संख्या आहेत. या सम संख्यांचा लसावी किती आहे 312 सांगितले. तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं आहे. तर 2x आणि 2x अधिक 2 या दोघांचा लसावी काढून तर त्या लसावीची किंमत किती घ्यायची 312. इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्या नंतर आहे ना इझिली या ठिकाणी x ची व्हॅल्यू निघते. मग त्या दोन संख्या सांगता येतात. बट या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना 2x आणि 2x अधिक 2 यांचा लसावी काढणे या ठिकाणी डिफिकल्ट जात असेल तर इझिली ऑप्शन जर दिलेले असतील तर बाय ऑप्शन आपल्याला जायचं या ठिकाणी. तर पर्यायांचा विचार करून या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिला पर्याय आपण या ठिकाणी बघू 22 आणि 24. 22 आणि 24 या क्रमागत समसंख्येत आणि यांचं लसावी काढत असताना काय करायचंय 2 ने भाग द्या. 11चा भाग जाईल आणि 12चा भाग जाईल या ठिकाणी. तर 11 गुणिले 12 या ठिकाणी किती होतील 132. 132 आणि 2 या तिघांचा गुणाकार. इथे पुढे तर भाग जात नाही ना. मग लसावी करत असताना काय करतो आपण 2 11 आणि 12चा गुणाकार करायचा. 11 आणि 12चा गुणाकार 132. 132 गुणिले 2 264 होतं. किती होतं 264. बट आपला लसावी किती सांगितले 312. म्हणून आपण चेक केले 22 आणि 24. 22 आणि 24 चा लसावी किती येतोय 22 आणि 24 चा लसावी 264 येतोय या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी 20 आणि 22 तर चेक करणार नाही कारण यांचा लसावी 264 पेक्षा लहान येईल आणि 16 आणि 18चा लसावी त्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना लहान येईल. दॅट इज 144 144 एवढं येतं. तर राहिलाच एक पर्याय 24 आणि 26 हे डायरेक्ट टिक केला तरी हरकत नाही या ठिकाणी. तरी पण एकदा चेक करू आपण 24 आणि 26. 24 आणि 26 चा लसावी जर काढला तर कितीचा भाग जाईल 12 दोन्ही 24 आणि 13 दोन्ही 26 या ठिकाणी. तर या ठिकाणी 2 12 आणि 13 यांचा गुणाकार 12 दोन्ही 24 गुणिले 13 13 चौक 52 ला 2 हातच्याले 5 13 दोन्ही 26 आणि 5 31 312. दॅट इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन. म्हणून या विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 24 आणि 26 या क्रमागत समसंख्यांचा लसावी किती 312 आहे. म्हणून त्या संख्या 24 आणि 26 आहेत. रायगड जिल्हा बॅट्समन पोलीस भरती 2024 हा क्वेश्चन होता. आणि हे जे काही सेशन मध्ये चालू हे क्वेश्चन एवढे महत्वाचे आहेत. आगामी येणारी परीक्षा दिवाळीच्या अगोदर तर डिक्लेअर होणार नाही. आता 100% हे फायनली ठरलेलं आहे. दिवाळीच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तर निवडणुकांच्या अगोदर डिक्लेअर होईल, निवडणुकांच्या नंतर डिक्लेअर होईल. आपलं काम काय आहे परीक्षा केव्हाही डिक्लेअर होईल तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली आपल्या मैदानी चाचणीवरती आणि लेखीवरती ना भर द्यायचा आहे. फोकस या ठिकाणी ठेवा. एक सुद्धा दिवस याच्यामध्ये आहे ना खाडा करायचा नाही, चुकायचं नाही हे लक्षात ठेवा. जे निरंतर असतील ते निश्चितपणे या ठिकाणी काय उत्तीर्ण होतील. ए बी आणि सी हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 24 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटांनंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ येतील. या टाईपचा क्वेश्चन बघितला होता. या टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला 12 18 आणि 24 यांचा काय काढायचा असतो लसावी काढायचा असतो. अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला 12 18 आणि 24 ने भाग जाईल ती संख्या 24च्या निश्चितपणे पटीतली असायला पाहिजे. म्हणून 48 चेक केला पण 48 ला 18 ने भाग जाणार नाही. म्हणून 24 त्रिक 72 या संख्येला 18 चौक 72 12 संग 72 24 त्रिक 72 भाग जातो. म्हणून 72 ही काय झाली लसावी झाली. मात्र ए हा 12 सेकंदात, बी हा 18 सेकंदात आणि सी हा 24 सेकंदात फेरी पूर्ण करतो. तर ते तिघे 72 सेकंदानंतर आरंभ बिंदूजवळ काय एकत्र भेटतील. मात्र किती वेळानंतर ते पुन्हा किती वेळानंतर भेटतील असं विचारलं. 72 सेकंद मध्ये याच्या ठिकाणी सेकंदला ज्यावेळेस आपण डिवाइड करतो कशाने 60 नी तर त्यावेळेस ते कन्वर्ट होतं मिनिटामध्ये. आता 60 याला भाग दिल्याच्या नंतर बाकी शिल्लक राहते 12. तर ते काय झालं 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट आहे. 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट आहे आणि पुढे शिल्लक राहिलेली किती 12 सेकंद. म्हणून पुणे SRPF गट क्रमांक 1 पोलीस शिपाई भरती 2024 या प्रश्नाचं उत्तर आहे 1 मिनिट 12 सेकंद. ओके चलो या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली 6th ग्रेडच्या इयत्ता 6वीच्या किती 45 मुली आहेत. त्याच्यानंतर 6च्या त्याच्यानंतर 7वीच्या किती मुली आहेत 30 मुली आहेत 30 मुली आहेत. आणि त्याच्यानंतर 8वीच्या किती मुली आहेत 8th स्टँडर्डच्या 60 मुली आहेत. त्याच्यानंतर चर्चा काय केली या क्वेश्चन मध्ये हे बघायचं आहे की आपल्याला थेटपणे लसावी काढायचंय की मसावी काढायचंय हे सांगितलेलं नाहीये. आपल्याला म्हणलं नाही की ना 45 30 आणि 60 चा लसावी काढा किंवा 45 30 60 चा मसावी काढा.
याच्यावरती चर्चा केलेली, त्या चर्चेतून आपण हे ठरवायचंय की आपल्याला लसावी किंवा मसावीपैकी काय काढायचंय ते. क्वेश्चन वरती फोकस करा. या ठिकाणी 60 मुली क्रीडांगणावरती उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. ओके, 6वीच्या मुलींसाठी वेगळी रांग, 7वीच्या मुलींसाठी आणि 8वीच्या मुलींसाठी वेगळ्या रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील, एका रांगेमध्ये जास्तीत जास्त किती मुली थांबवता येतील आपल्याला. मग या ठिकाणी चला आपण काय करू, अशी एक संख्या सांगा ज्या संख्येने या ठिकाणी 45ला डिवाइड करायचं आहे रांगांमध्ये वेगवेगळ्या. ओके, 7वीच्या 30 मुलींना सुद्धा वेगळ्या रांगांमध्ये डिवाइड करायचं आहे आणि 8वीच्या 60 मुलींना सुद्धा ना वेगळ्या रांगांमध्ये डिवाइड करायचं आहे. मात्र एका रांगेमध्ये किती मुली ठेवायच्या, म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये कशी होतील, समान होतील या ठिकाणी. तर अशी संख्या आपल्याला माहित हवी ज्या संख्येने 45, 30 आणि 60ला भाग जाईल. मग आपण ट्रिक बघितलं होतं, कोणत्याही दोन संख्येमधील फरक 45 आणि 30 मधला फरक जर काढला तर किती येतो, 15 येतो. 30 आणि 60 मधला फरक काढला तर 30 येतं. तर ही मोठी संख्या आहे, तर ही या ठिकाणी आहे ना बघायची आवश्यकता नाही. जी छोटी संख्या असते त्याच्यावरती फोकस करा. तर 15 ही संख्या या संख्यांचा मसावी असू शकते. काय, 15 ही संख्या या संख्यांचा मसावी असू शकते जर 15ने भाग जात असेल तर. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30, 15 चौक 60, म्हणजेच 15 काय झाला या ठिकाणी, मसावी झाला, 15ने भाग जातं. जर 15ने भाग जात नसेल तर मग 15चे अवयव लिहायचे असतात. ओके, उतरत्या क्रमामध्ये. तर 15ने भाग जातो म्हणून अवयव लिहायचे आणि चेक करायची आवश्यकता नाही. 15 हा यांचा मसावी आहे. तर 15 अनुसार या ठिकाणी 6वीच्या 3 रांगा होतील, 7वीच्या 2 रांगा होतील आणि 15 चौक 60, 8वीच्या 4 रांगा होतील. आणि प्रत्येक रांगेमधील आहे ना विद्यार्थिनींची संख्या, मुलींची संख्या किती असेल, 15 असेल. म्हणून प्रत्येक रांगेमध्ये जास्तीत जास्त किती मुली असतील, तर या क्वेश्चनचा आन्सर किती आहे, 15. ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे होतं छत्रपती संभाजीनगर SRPF गट क्रमांक 14 पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे. ओके, आलंय ध्यानात या ठिकाणी सगळ्यांच्या. तर या ठिकाणी जास्तीत जास्त एका रांगेतील मुलींची संख्या किती, तर ती काय असते, मसावी. याला काय म्हणतो आपण, महत्तम सामायिक विभाजक. क्लिअर आहे, इथंपर्यंत कुठलाही डाऊट, कुठलाही काय अडचण जर नसेल तर आपल्या स्क्रीनवरती क्वेश्चन नंबर 5 आहे. या ठिकाणी दोन संख्यांचे गुणोत्तर 5, 7 असून त्यांचा लसावी 315 आहे. तर त्या संख्यांचा गुणाकार किती, हा क्वेश्चन इझी आहे बघायला गेलं तर. मात्र थोडं स्मार्ट वेनी या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. तर 30 सेकंद असतील तुमच्या जो क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागेलच. चला, झाले सगळ्यांचं. संख्यांचं गुणोत्तर 5, 7 असं आहे आणि त्यांचा लसावी 315 आहे. तर त्या संख्यांचा गुणाकार किती असं विचारलेलं आहे. लसावी आणि गुणाकार यांच्यामध्ये काहीतरी साम्य असतं. गोष्टी आपण लिहित गेलो तर आपल्याला समजतील. आणि याच्यामध्ये आहे ना आणखीन एक सांगतो, गुणोत्तर आणि प्रमाण हे चॅप्टर ज्यांनी घोळून पिलेलं आहे व्यवस्थित, ज्यांना व्यवस्थित समजलेलं आहे त्यांच्यासाठी आणखीन इझी असेल हे टास्क. ओके, चलो सॉल्व्ह करायचं क्वेश्चन. ओके, चलो. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे, 5, 7 असून त्यांचा लसावी 315 आहे. तर त्या संख्यांचा गुणाकार किती असं विचारले. तर त्या संख्या कोणत्या आहेत, त्या संख्या जर 5, 7 या प्रमाणात असतील तर त्या संख्या 5x आणि 7x आहेत. त्या संख्या 5x आणि किती आहेत, 7x आहेत. तर 5x आणि 7x यांचा लसावी किती म्हणलाय आपल्याला, 315. मी सांगितलं होतं कोणत्याही संख्यांचा 5x आणि 7x चलयुक्त संख्यांचा लसावी काढत असताना लसावी काय असतो, जे कॉमन आहे ते एकाच वेळेस लिहायचं आहे. x आणि x चा लसावी x असतो, 5 आणि 7 चा लसावी सरळ संख्यांचा लसावी किती आहे, 35. तर 5x आणि 7x चा लसावी किती आला, 35x. आणि आपल्याला ऍक्च्युअल मध्ये लसावीची किंमत दिली 315. ओके, चलो. 35 जाय 350 होतात, 35 जाय 350 होतात. तर 35 9 315 होतात. मग 35 ने जर भाग दिलं तर किती आलं या ठिकाणी 9. x बरोबर व्हॅल्यू किती आली, 9. आता थोडंसं विचार करा. आता बरेच जण काय करतात, चलो ठीक आहे x ची किंमत 9 आहे. तर आहे ना काय करतील मी सांगतो. या ठिकाणी 5x आणि 7x या दोन संख्या आहेत. ओके, तर 5 गुणिले 9 गुणिले 7 गुणिले 9 या चारही संख्यांचा गुणाकार करतील. बरोबर, इझिली हा गुणाकार संपवाल तर आहे ना तुमचा आन्सर बरोबर त्या ठिकाणी येणार आहे. मात्र मी काय सांगतो बघा, या ठिकाणी या दोन्ही संख्यांचा लसावी किती आहे, 35x आहे. आणि या दोन्ही संख्यांचा गुणाकार जर केला, 5x आणि 7x चा गुणाकार करतो मी, x ची व्हॅल्यू ठेवत नाही. 5x आणि 7x चा गुणाकार केला, 5 7
35 आणि x गुणिले x x वर्ग हा यांचा गुणाकार झाला. ओके, 35x ची किंमत माहिती मला, 35x ची किंमत माहिती. 35x चा वर्ग 35x चा वर्ग 35x चा वर्ग म्हणजेच काय ते 35x गुणिले x आहे. बरोबर. 35x ची किंमत जी की ऑलरेडी देऊन ठेवली आपल्याला 315 गुणिले x ची किंमत किती 9 आहे. 315 गुणिले 9 करायचं एवढंच, बाकी चेंजेस काहीच करायची आवश्यकता नव्हती. 9 5 45 ला 5 हात 4 9 91 आणि 4 13 ला 3 हात 6 1 9 त्रिक 27 आणि 1 28 2 835 2835. ऑप्शन नंबर 4 हा काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. एकतर या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता किंवा थोडंसं स्मार्ट वेने विचार केला तर आहे ना 35x² दॅट इज 35x इंटू x. 35x गुणिले x फक्त 9 ने गुणाकार करायचे, दिलेल्या संख्येलाच आपला गुणाकार निघून येतो. या ठिकाणी हा होता धुळे SRPF गट क्रमांक 6 पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन. ओके, या ठिकाणी याच पीपीटी मध्ये 2024 चे आहे ना आपण क्वेश्चन कंप्लीट करून 2023 चे क्वेश्चन या ठिकाणी बघितलेले आहेत. एक मिनिट, चलो पेपरचं नाव दिलं नाही, चलो ठीक आहे. तर बऱ्याच कालावधीच्या नंतर आहे ना या टाईपचा क्वेश्चन आलाय म्हणून आपण तो घेतलेला आहे. क्वेश्चन काय दिलंय 1/2, त्याच्यानंतर 3/4, त्याच्यानंतर 5/6 आणि त्याच्यानंतर 9/10 चा मसावी काढा. व्यवहारी अपूर्णांकाच्या संख्या म्हणतो याला, काय म्हणतो आपण व्यवहारी अपूर्णांकाची संख्या किंवा वल्जर फ्रॅक्शन असं म्हणतो. टू फाइंड आउट द HCF ऑफ वल्जर फ्रॅक्शन किंवा व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी काढत असताना अपूर्णांकयुक्त संख्यांचा मसावी काढा म्हणलेला असेल. जे काढायला सांगितले ते अंशाचं काढायचं, जे नको म्हणले ते छेदाचं काढायचं. दोनच गोष्टी कॅल्क्युलेट करतो, एक मसावी आणि एक लसावी. व्यवहारी अपूर्णांकाचा मसावी म्हणजे काय असतो अंशाचा मसावी. 1 3 5 आणि 9चा काय काढायचं मसावी आणि काय करायचं छेदामध्ये 2 4 6 आणि 10 चा काय काढायचं लसावी. जे आन्सर असेल तेच काय असेल या दिलेल्या चारही अपूर्णांकाचा मसावी असेल. याचा आन्सर तुम्ही काढायचा आणि कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा काय सांगायचं आहे. ओके, चलो इझी टास्क होता जे की तुम्हाला दिलेला आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 7 आपल्या स्क्रीनवरती. 41 व 42 यांचा लसावी किती. ओके, चला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की मी आठवण करून देतो, मूळ संख्या ज्या असतात मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो आणि मसावी नेहमी 1 असतो. मूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा काय असतो गुणाकार असतो. दिलेल्या ज्या कोणत्या संख्या असतील ए आणि बी या मूळ संख्या असतील तर त्यांचा लसावी ए गुणिले बी असतं. बरोबर आहे. किंवा आणि त्याच्यानंतर जसं की ना एक्झाम्पल घेऊ 3 आणि 5 चा लसावी 15 असेल. 7 आणि 3 चा लसावी 21 असेल. 11 आणि 7 चा लसावी 77 असेल. 13 आणि 17 चा लसावी 13 7 91 ला 1 हात 9 13 1 13 10 23 22 221 असेल. या ठिकाणी या पद्धतीने 13 आणि 17 चा लसावी किती 221. गुणाकार का बरं केला सर्व संख्या मूळ होते. बट आता जर मी विचारलं तुम्हाला 5 आणि 6 चा लसावी किती, 5 आणि 6 चा लसावी तुम्ही म्हणाल सर 5 आणि 6 चा लसावी किती येतो 30 येतो. मी विचारलं 9 आणि 10 चा लसावी किती, तुम्ही म्हणाल 9 आणि 10 चा लसावी सर 90 येतो. गुणाकारच करतो ना आपण दोन्ही संख्याचं. बट याच्यामध्ये 10 ही मूळ संख्या आहे का नाही. तसंच दिलेल्या संख्यांमध्ये 41 आणि 42 यांच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 41 ही मूळ संख्या आहे मात्र 42 ही मूळ संख्या नाही. मात्र क्रमागत संख्या आहेत. क्रमागत संख्या असतील तर त्यांना काय म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये एक सुद्धा अवयव सामायिक नसेल तर त्यांना सहमूळ संख्या असं म्हणतो. काय म्हणतो सहमूळ संख्या. हे संख्या व संख्यांच्या प्रकारामध्ये आपण बघितलं ऑफलाईन क्लासमध्ये. ओके, आणि ऑनलाईन क्लासमध्ये संख्या व संख्यांचे प्रकार कॅल्क्युलेशन स्किल वगैरे ना हे सगळे चॅप्टर मी आहे ना नंतर घेईन. या ठिकाणी समूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्यांचा लसावी काय असतो, सहमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकारच असतो. समूळ संख्यांचा पण लसावी काय असतो त्यांचा गुणाकारच असतो. 42 1 42 ला 2 हात 4 42 चोक 4 चोक 16 160 2 चोक 8 168 168 आणि 4 172 राईट 1722. ऑप्शन नंबर 3 काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. मुंबई चालक पोलीस भरती 2024 या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर मला सांगायचं आहे सगळ्यांनी 52 आणि 53 या संख्यांचं काय करायचं आहे लसावी सांगायचं. 52 आणि 53 या संख्यांचा लसावी कडून आहे ना कमेंट सेक्शन मध्ये आन्सर करा. चलो समजलं या ठिकाणी. ओके, चलो 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे. तर ती संख्या कोणती. तर थोडासा कस लावा, चलो थोडंसं डोकं लावा. मी या ठिकाणी डायरेक्टली आन्सर सांगायला सुरुवात करेन
तुम्ही अगदी डंब बसल्यासारखे ना बसून राहता, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर करत नाही. आपल्या मध्ये म्हणजे माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एकतर संवाद कम्युनिकेशन खूप कमी होतं. प्रश्नाचं उत्तर सांगा, चला डोकं लावा थोडंसं. जर बरोबर गेस करता आलं तुम्हाला, गेस कॅल्क्युलेटेड गेस असायला पाहिजे. गेस लावायचं म्हणजे काय करायचं, चारीपैकी कुठलं तरी एक निवडायचंय, निवडून टाकायचं असं नाही. थोडंसं डोकं लावा आहे ना, कोणती संख्या असू शकते. खूप जास्त हातपाय मारायचे नाहीत, स्मार्ट वेनी विचार करा. काय झालंय आजकालच्या विद्यार्थ्यांचं, हे जे सैयारा मूवी बघणारे आहे, जे जेनजी जनरेशन आहे, मी या विद्यार्थ्यांना आहे ना या ठिकाणी काय म्हणतात ते अंडर एस्टिमेट कधीच करत नाही. हे सर्व विद्यार्थी आहे ना आउटस्टँडिंग असणार आहेत. जर मी मिलेनियल असताना मला जर ग्रेटफुल समजतोय, असताना म्हणजे आहे सध्या, जर ग्रेटफुल समजतोय की आहे ना त्या वातावरणात, त्या इरामध्ये, त्या टाइम पिरियडमध्ये मी जन्माला आल्यामुळं काही स्पेसिफिक एक्सपिरियन्सेस मी घेतले. जसे की 93चा भूकंप अनुभवलाय, त्याच्यानंतर 2021, 22, 23 मध्ये झालेला आहे ना कोरोना अनुभवलेला आहे. त्याच्यानंतर बऱ्याच या गोष्टी, जसं की आहे ना पहिला सेलफोन अनुभवलेला आहे, पहिला मोबाईल बघितलाय, त्याच्यानंतर लँडलाईन बघितलाय, मी दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन टीव्ही बघितलेला आहे. तर आणि आता सध्या आहे ना हे टेक्नॉलॉजी सध्या मी वापरतोय, जे की आहे ना माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत कधी कुठला अँड्रॉइड मोबाईल माझ्याजवळ नव्हता. मी आहे ना खूप भाग्यवान समजतो यार, एवढा स्ट्रगलिंग म्हणजे ना टाइम पिरियड मध्ये आपण जन्मलो, आपण मिलेनियल्स, खूप भारी आपल्याला अनुभव आहेत. आणि या झेंझींच्या भरोशावरती ही दुनिया सोडायची नाही भाई, आपण को तो पडना पडेगा, इनके भरोसे दुनिया छोड के नहीं चलेगी वगैरे, हे रील वगैरे व्हायरल होत असतात ना, यांना कधी रिलेट करत जाऊ नका. ओके, जर मी एखाद्या स्पेसिफिक टाइम पिरियड मध्ये जन्माला आल्यामुळं मला जर भाग्यवान समजतोय, तर आहे ना अशी पण एक पिढी आहे ना जी सध्या 2000 नंतरच्या, 2004च्या नंतर जन्मलेली असेल, तर ती स्वतःला भाग्यवान समजत असेल. फक्त आहे ना ते काय आहेत ते प्रूव्ह करण्यासाठी आणखीन थोडासा टाइम आहे. ओके, AI काय काय करेल भविष्यामध्ये हे सगळं आपण करणार नाही. आपण जे आहोत मिलेनियल्स, आपण बघून बसणार आहोत, बसून बघणार आहोत. त्यावेळेस हे करतील, ही आजचीच पिढी करतील. हे BTS वाली जी पिढी आहे, हे ब्लॅक अँड पिंक वाली जी पिढी आहे. ओके, मग हसण्यावरही घेत नाही, अंडर एस्टिमेट तर कधीच करणार नाही. खूप ग्रेटफुल गोष्टी 100% करतील असा विश्वास आहे. ओके, तर आहे ना मोबाईल स्मार्ट आहे, सिस्टीम स्मार्ट आहे, AI स्मार्ट आहे, आपण पण स्मार्ट बनायला पाहिजे. एवढाच अप्रोच आहे. मॉरल ऑफ द स्टोरी सांगण्याच्या पाठीमागचं आहे ना तात्पर्य ते आहे. ओके, आपल्यापेक्षा ग्रेटफुल कोण समजतात, जे आहे ना कांदा, मिरचीचा ठेचा, भाकर याच्यावरती ज्यांनी आपलं बालपण आयुष्य काढलं, आपल्या एवढ्याला आपल्याला सांगतात ना की ते किती ग्रेट होते. तर आहे ना मग हे पण कोणाला तरी सांगतील ना उद्या चालून की हे किती ग्रेट आहेत. म्हणून हे समजायची गोष्ट आहे. ओके, तर ते समजून घेण्यासाठी ना आपल्याला त्या फेज मध्ये ना जाऊन थोडासा विचार करावा लागतो. खूप मोठं झालं यार. चलो स्टार्ट करूयात, क्वेश्चनचा आन्सर करूयात. 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या, यांचा मसावी किती, 72 आहे. 144 आणि एक नंबर, हा एक नंबर झाला. दुसरा नंबर 300 ते 400 यांच्या दरम्यानची आहे. ओके, यांचा मसावी किती आहे, 72 आहे. तर मसावी 72 आहे, याचा अर्थ काय होतो की या संख्येने 144 ला भाग जातो. 72 दोन्ही 144. आता 72च्या पटीतली संख्या सांगायची, 72च्या पटीतली संख्या सांगायची आपल्याला. 72च्या पटीतली, 72चा पाडच येत नाही ना. हे 72 दोन्ही 144 का बरं पाठ आहे, कारण 72 12च्या पाड्यामध्ये, 72 16च्या पाड्यामध्ये, 72 18च्या पाड्यामध्ये, 16 90 44 होतात, 18 44 होतात, 12 × 12 144 होतात. म्हणून हा असा एक युनिक नंबर आहे की ना खूप साऱ्या संख्येच्या पटीमध्ये येतो. तर 72 दोन्ही 44 येतं. 72 त्रिक आपल्याला माहिती नाही, किंवा 72 चोक किती येतं, 72 पंचे किती येतं हे पाठ करून ठेवलेलं नाहीये. तर प्रयत्न केला तर या ठिकाणी नंबर भेटेल. कोणत्या संख्येला 72 नी भाग जातो, 72 नी भाग घालून आपण बघू. 260 भागिले 72. तर आपण काय करू शकतो, या ठिकाणी दोन्ही भाग घालू. ओके, 2 त्रिक 6, 2 सकी 12, 2 त्रिक 6 130 राहिलं. तर या ठिकाणी 18चा भाग गेला. या ठिकाणी 2 सकी 12, 2 पंचे 10, 65 आणि 18 राहिले. मग कोणत्या संख्येने भाग घालायचं, हे एफर्ट घ्यायची आवश्यकता नाही. ओके, समजून घ्या. चलो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 12ची कसोटी. अशी संख्या कोणती आहे ज्या संख्येला 12 ने भाग जातो, अशी संख्या 24 आहे ज्या संख्येला 12 ने भाग जातो. मी म्हणेन
अशी संख्या ज्या संख्येला 2 नी भाग जाते का जातं. ओके सॉरी 2 नी नाही, ज्या संख्येला 3 नी भाग जाते का जातं. हो 4 नी पण भाग जातं का जातं. तर याला 12 नी भाग जातं, कारण 12चे हे असामायिक अवयव आहेत. 12ची कसोटी होती. 15 ने या संख्येला भाग जातो. वाय 15च्या पाड्यात आहे म्हणून. ओके चला 155 या ठिकाणी 165 घेतलं. 15चा पाडा आता आहे ना बऱ्याच जणांचा 100-150 पर्यंत येतं. 165 पर्यंत मन म्हणलं की त्याला येतच नाही. त्याने कधी पाठच केलं नाही ना. 15 10 150, 15 90 35, 15 11 पाठ केलं, 15 12 पाठ केलंय का नाही. लॉजिक काय सांगतं, ज्या संख्येला 3 ने भाग जातोय का हो भाग जातो याला. ओके याला 3 बरोबरच 5 ने पण भाग जातो का हो 1 स्थानी 5 आहे 5 ने भाग जातं. निश्चितपणे 3 5 15 हे 15चे आहे ना. 3 आणि 5 असामायिक अवयव आहेत, यांच्यामध्ये काही सामायिक नाहीये. जर 3 आणि 5 ने भाग जात असेल तर निश्चितपणे 15 ने भाग जातं. तर 72च्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता, 72चे 2 अवयव करा. कोणते अवयव, 72चे अवयव आहेत 8 आणि 9. 72चे अवयव काय आहेत 8 आणि 9. मग अशी संख्या 300 आणि 400च्या मधली अशी संख्या कोणती आहे ज्या संख्येला 8 ने भाग देऊ शकतो. तर 8 ने कोणत्या संख्येला भाग देऊ शकतो, 8 ने चेक करायचं. ठीक आहे 8 चौक 32 राहिले किती 4 40 होतात. 8 म्हणजे 40 360 ला भाग जातं. 9 ने कोणत्या संख्येला भाग जाईल, 9 ने 31 ला भाग जात नाही, 26 ला भाग जात नाही, 34 ला भाग जात नाही. 3 आणि 6 9 ला भाग जातं. ज्या संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत असते त्यालाच भाग जातं. म्हणून एकच पर्याय आपल्या समोर शिल्लक राहतो. कोणता पर्याय शिल्लक राहतो, 360. 360 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 8 ने पण भाग जातं आणि 9 ने पण भाग जातं. म्हणून त्या संख्येला अल्टिमेटली 72 ने पण निश्चितपणे भाग जायलाच पाहिजे. म्हणून ज्या संख्येला 72 ने भाग चाललाय ती संख्या आपल्याला ओळखायची होती, दॅट इज 360. तर ती संख्या कोणती, 360. पर्याय क्रमांक 4 हा आहे रायगड चालक 2023चा क्वेश्चन. ज्यांचा अप्रोच इथपर्यंत पोहोचलाय त्यांना सॅल्यूट आहे या ठिकाणी. ओके चलो क्वेश्चन नंबर 9. 80 या संख्येचे असे भाग पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळवले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले तर उत्तर समान येते. ओके तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता असं विचारलं. सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता, प्रत्येक वेळेस उत्तर कसं येतं समान येतं. ओके चलो काय करू, 80चे 4 भाग करायचे. ओके जसं की असं केलं मी 20 20 20 20 प्रोसेस आहे लक्षात घ्या. अर्थ सांगतोय 80 या संख्येचे असे भाग पाडा की पहिल्या संख्येमध्ये 3 मिळवले, दुसऱ्या संख्येमधून 3 वजा केले, तिसऱ्या संख्येला 3 ने गुणलं आणि चौथ्या संख्येला 3 ने भाग दिला. आपण उत्तर समान येतं का, याचं उत्तर येतं 23, याचं उत्तर येतं 17, याचं उत्तर येतं 60. हे तर समान येत नाही. असे भाग मग हे भाग लहान मोठे करावं लागेल या ठिकाणी. आता आपण काय करायचं, प्रत्येक भाग जो आहे या ठिकाणी ओके आपण काय करू, एक संख्या घेऊ x. ओके काय केलं, x ही संख्या घेतलं. x या संख्येला उत्तर समान येतं प्रत्येक वेळेस. चलो x या संख्येमध्ये 3 मिळवले, मी खाली लिहितो थोडंसं. x या संख्येमध्ये 3 मिळवले. ओके त्याच्यानंतर x या संख्येमधून 3 वजा केले, x या संख्येला 3 ने गुणलं आणि x या संख्येला 3 ने भाग दिला. हे असं लिहू किंवा असं लिहू, दोन्ही एकच असतील. हे 4 भाग आहेत. ओके हे 4 भाग जे आहेत हे कशापासून बनवलेत, 80 पासून. या 4 भागांची बेरीज 80 आहे. आपण जर फोड करून लिहिली तर हे असे आहेत आणि या 4 भागांची बेरीज किती यायला पाहिजे, 80 यायला पाहिजे. तर सॉल्व करू. x अधिक 3 अधिकला अधिक x वजा 3 अधिकला अधिक x गुणिले 3 3x आणि हे किती येतं x भागिले 3 बरोबर 80 आहे. किती 80 आहे. चला अधिक 3 आणि वजा 3 कॅन्सल होतं, x आणि x 2x होतात, 2x आणि हे अधिक 3x किती होतात 5x होतात, 5x अधिक x भागिले 3 एवढं राहिलं आणि इकडे राहिलं 80. आता काय सॉल्व करतो, एक पूर्णांक संख्या एक अपूर्णांक संख्या तिरकस गुणा करू, 5 त्रिक 15x अधिक x काय होईल या ठिकाणी इकडे सॉल्व करू. 15x अधिक x भागिले 3 बरोबर 80. तर 16x बरोबर 80 गुणिले 3, 16 1 16 16 85 x बरोबर 5 त्रिक 15 या ठिकाणी लक्षात येत आहे.
इथून सोल्युशन केलं, इथपर्यंत पोहोचलंय आपलं. ओके, इक्वेशन मोठं होतं म्हणून थोडंसं खाली लिहिलं बरं आपण. चलो, या ठिकाणी x ची किंमत किती आली? 15 आली या ठिकाणी. तर आता काय करा, 15 अधिक 3 करा, 15 वजा 3 करा, 12 या ठिकाणी. त्याच्यानंतर 15 गुणिले 3 करा आणि 15 भागिले 3 करा. ओके, किती? 12 आलं. 15 तरी 45 आणि 15 भागिले 3, 3 5 15, 5. तर आपल्याला काय विचारलंय? सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता? सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता? तर सर्वात लहान भाग किती आहे? 5 आहे. सर्वात मोठा भाग किती आहे? 45. पर्याय क्रमांक हे काय आहे? 1. या प्रश्नाचं उत्तर आहे यवतमाळ पोलीस 2023. या ठिकाणी 2023च्या क्वेश्चनला आपण सुरुवात केलेली आहे. 2024चे PYQ या ठिकाणी संपलेले आहेत. भलेही लसावी मसावीची याचा काही संबंध नाही, मात्र गुणाकार आणि भागाकारची कॅल्क्युलेशन या ठिकाणी आली, त्याच्यामुळे हा क्वेश्चन या ठिकाणी ऍड केलेला होता. आलं लक्षात? एक संख्या अशी आहे ज्या संख्येला गुणल्याच्या नंतर, भागल्याच्या नंतर, बेरीज केल्याच्या नंतर, वजावी केल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस काय येतं? आन्सर या ठिकाणी 15 एवढं येतं. चलो, या ठिकाणी 5 आणि 45. सॅटिस्फाईड? इक्वेशन तयार करून, इक्वेशन नाही तयार केलं असतं तरी सुद्धा ना पर्यायावरून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं असतं. एक संख्या अशी घ्यायची ज्या संख्येला, ओके, पर्यायावरून या ठिकाणी आहे ना, मी सांगतो थोडंसं. ओके, चलो, 5 आणि 45 दिले. 5 आणि काय दिलं होतं? 45. तर 5 ला या ठिकाणी गुणावं लागेल 3 ने आणि 45 ला या ठिकाणी भागावं लागेल 3 ने. तर 5 त्रिक 15, 45 त्रिक 15. आणखीन दोन संख्या काय होत्या? 18 मधून 3 वजा करा, 15 येतं. 12 मध्ये 3 ऍड करा, 15 येतं. 80 चे असे भाग करा. कसे भाग करा? 5, 45, 18, 12 या चारींची बेरीज करा, 80 येते. याच्यामध्ये 3 मिळवले तरी 15 येतं, व 3 वजा केले तरी 15, 3 मिळवले तरी 15, भागलं तरी 15 आणि गुणलं तरी 15. तर ज्या संख्येला गुणले ती संख्या सगळ्यात लहान असते आणि ज्या संख्येला भागले ती संख्या सगळ्यात मोठी असायला पाहिजे. म्हणून हे या पद्धतीने क्रॉस चेक करून आपण लिहू शकतो. बाकी कुठलेही पर्याय चेक करा. 7 ला 3 ने गुणलं 21 येतं. 56 ला 3 ने भागलं तर 56 ला 3 ने भागलं तर 3 ने भाग जातच नाही. 6 ला या ठिकाणी 3 ने गुणलं 6 त्रिक 18 येतं. मात्र 36 ला 3 ने भागलं तर 12 येतं. उत्तर सेम येत नाही. म्हणून आपला पर्याय काय आहे? पहिला 5 आणि 45 हे बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे. किती? 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे. तर त्यांचा लसावी किती? तर नांदेड चालक 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. या ठिकाणी हा क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन या टाईपचा झालेला आहे. आपला नंबर भलेही चेंज असतील, मात्र 2 संख्यांचा गुणाकार दिलाय, मसावी दिलाय, लसावी विचारलाय, या टाईपचा क्वेश्चन झालाय. या टाईपचे क्वेश्चन 2024 ला झालाय. अशाच टाईपचे क्वेश्चन 2023 ला विचारलेले आहेत. अशाच टाईपचे क्वेश्चन 2021 ला विचारलेत. अशाच टाईपचे क्वेश्चन 2019 ला पण विचारलेत. सो सर्व कमीत कमी आहे ना मागच्या 4 वर्षातले सर्व PYQ या ठिकाणी धुंडावून जर तुम्ही जाता तर आहे ना कुठले व्यवस्थित प्रिपेअर करून, फक्त आहे ना क्वेश्चन आन्सर पार्ट करायचे नसतात. त्या ठिकाणी नंबर रिपीट होत नाहीत, टाईप रिपीट होतो, नंबर पण रिपीट होतील, बट मेनली फोकस कशावरती ठेवायचा आहे? आपल्याला टाईप समजायला पाहिजे. नंबर काही येतील तर क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. याच्यामध्ये काय करणार? त्या 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी च्या गुणाकारावर असतो. तर 3 1 3, 3 2 6, 1 राहिला, 3 5 15, 1 राहिला, 3 5 15. तर 255 बरोबर काय आलं? लघुत्तम सामायिक विभाज्य. ओके, पाठ झाला असेल. लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाज्य हा त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. लसावी किती आला? 255. म्हणून आन्सर काय? पर्याय क्रमांक 3 हा काय आहे? नांदेड चालक 2023च्या क्वेश्चनचा या ठिकाणी आन्सर आहे. मला सांगा सेशन कसं वाटलं तुम्हाला? सेशन कसं होतं? या ठिकाणी ग्रेटफुल होतं, मस्त होतं, खूप मजा आली याच्यामध्ये. आपण नवीन गोष्टी शिकलात अथवा नाही याच्याबद्दल आहे ना कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी रेग्युलरली बघणारे जे विद्यार्थी आहेत तुमचे कमेंट्स या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे आहे ना तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचतात. कुठलाही चॅप्टर सुरुवात करायचं असेल, कुठलंही सजेशन असेल, कुठल्याही टॉपिकमध्ये तुम्हाला गडबड असेल, कुठल्या टॉपिकच्या बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात लेक्चर बनवायचं असेल, पेपर जवळ आले असतील, सिलेबस लवकर संपवायचं, असं काही असेल तुमच्या मनात जे काही येते ते त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचणार नाही या ठिकाणी. म्हणून माझं सांगणं काय,
प्रत्येक सेशनमध्ये थोडंसं अटेंटिव्ह राहत चला. लेक्चर तुम्ही यांना संपूर्ण जेवढा वेळ मी रेकॉर्ड करतोय 30 मिनिट असेल, 40 मिनिट असेल, 45 मिनिट असेल किंवा तासभर असेल बघताय, तर त्या ठिकाणी तुम्ही वेळ देणं, थोडंसं एफर्ट घेऊन आहे ना खाली कमेंट सेक्शनमध्ये आहे ना आपलं रिप्लाय देणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर या ठिकाणी विश्रांती घेऊ आजच्या सेशनला आणि इथेच थांबू. बाकीचा जो भाग आहे 2023चे काही PYQ होतील, त्याच्यानंतर 2021चे काही PYQ घेऊन आणि एवढे घेतल्याच्यानंतर 2019चे जर असा कुठलाही क्वेश्चन असेल जो 2024, 23, 21 मध्ये आपण कव्हर केलेला नाही, मात्र तो क्वेश्चन 2019 मध्ये विचारला गेला, तर तो सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी घेतला जाईल. रिपीट जर क्वेश्चन झालेले असतील तर घ्यायची आवश्यकताच बनत नाही, किंवा घेतलं तरी त्याचं काही पॉईंट बनणार नाही. अननेसेसरली आपल्या सेशनला आहे ना जास्त लेंदी बनवण्यात सुद्धा पॉईंट नाही. या ठिकाणी जवळपास प्रत्येक चॅप्टरचे आपण मिनिमम 10, 12, 15, 17, 20 पर्यंत आपण व्हिडिओज या ठिकाणी बनवलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, सगळे सरळ सेवा भरतीची तयारी करणारे, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील, संपूर्ण सिलेबस तुमचा आहे ना या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर कृपया ही विनंती आहे की या ठिकाणी YouTube वरती प्लेलिस्ट मध्ये जेवढे चॅप्टर्स या ठिकाणी अपलोड केले त्या सगळ्यांचं खोलमध्ये जाऊन व्यवस्थित, आता सध्या तुमच्याजवळ वेळ आहे, तो वेळ सत्कारणी लावा, व्यवस्थित अध्ययन करा आणि यश मग आहे ना तुमच्यापासून लांब नाही आहे. ओके, तर आजच्यासाठी इथेच थांबू. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.